पोटदुखीवरून दोन्ही शिवसेनेमध्ये खडाजंगी झालेली आहे। एकनाथ शिंदे यांनी ही टीका केलेली आहे। त्यावर आता संजय राऊतांनी देखील पलटवार केलाय। गुवाहाटीला जाऊन आलेले नरकासुर आहेत। संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केलाय। तर नरकासुराप्रमाणे यांचा देखील अंत होईल असं राऊत यांनी म्हटलेलं आहे। गुवाहाटीला जाऊन आलेल्यांना जनता चिरडून टाकेल असं राऊतांनी म्हटलेलं आहे। दरम्यान शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या पोटात दुखतंय अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली होती। त्याला आता राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं। त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय, होतं ना, सारखं छातीत दुखतंय। मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय आणि आम्ही त्यांच्यासाठी गमतीचा भाग आहे म्हणून बोलतोय। मी असं काय कोणावर टीका करत नाही। मी आरोपाला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी काढला, मुंबईत शहरात सगळीकडे राज्यभर, पण काय केलं त्यांची पोटदुखी थांबतच नाही। आता तुमच्याकडे काय जालीम उपाय असेल तर सांगा। आज काय आहे? नरक चतुर्थी। नरकासुराचा जन्म कुठे झाला? गुवाहाटीला झाला। नरकासुराचं मूळ स्थान गुवाहाटी। त्याच्यामुळे हे जे नरकासुर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुराची, बरं का, तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना। आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही। आमच्या कोणाच्या पोटात छातीत काही दुखत नाही। आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत। पण आज त्यांची जयंती आहे। आज एकनाथ शिंदे यांची जयंती आहे। गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित। नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून, तिथून, आणि त्याच्या तिथून ते प्रेरणा घेत आहेत। पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो। करेक्ट, बरोबर ना? तसं ह्या नरकासुराला, महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल। जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकली। आज श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता। जयंती आणि वध याच्यामध्ये फरक असतो, याची साधी माहिती सुद्धा पगारी नेते संजय राऊत यांना नाहीये। आणि तुमच्या माहितीसाठी जनता जनार्दन रूपी श्रीकृष्णानं विधानसभेला तुमच्या अहंकारासुराचा वध केला होता। आता देखील येणाऱ्या महापालिका निवडणुकीत, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जनता जनार्दन रूपी श्रीकृष्ण तुमच्या अहंकारासुराचा नाश केल्याशिवाय, तुमच्या अहंकारासुराचा वध केल्याशिवाय जनता राहणार नाही। ज्या पद्धतीनं अहंकाराची भाषा तुम्ही करतायत आणि तुम्ही खऱ्या अर्थानं अहंकारसूर झालेला आहेत, तुमच्या अहंकारसुराचा वध जनता जनार्दन रूपी श्रीकृष्ण मताच्या निमित्ताने नक्कीच करणार आहे।